नमस्कार, मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील अग्निशमन या विभागामध्ये अग्निशमन विमोचक किंवा फायर रेस्क्यूअर या संवर्गातील जी रिक्त पदं आहेत ती सरळ सेवेने भरती केली जात आहेत. तर याकरता वर्तमानपत्रामध्ये 670/2024 या क्रमांकाची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि बऱ्याचशा कॅन्डिडेट्सनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते केले होते. तर या भरती प्रक्रियेबाबत एक नवीन अपडेट या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आलेला आहे. श्री शेखर सिंह, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या स्वाक्षरीने. तर जे संवर्गातील जी काही पदं आहेत फायरमन रेस्क्यूअरची किंवा आपण त्याला अग्निशमन विमोचक म्हणतो, तर याची जी शारीरिक क्षमता मैदानी चाचणीचे जे काही स्वरूप आहे आणि त्याला जे काही गुण आहेत तर ते त्याबाबत सविस्तरपणे या नोटीसमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता यामध्ये प्रामुख्याने मैदानी चाचणीचं जे काही स्वरूप जे आहे ते कसं असणार आहे आणि त्या प्रत्येक चाचणीसाठी कशा पद्धतीने जे काही मार्क्स आहेत ते देणार आहेत, तर हे ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रपत्र आता याच्यामध्ये मैदानी चाचणी पुरुष 100 गुणांसाठी आहे. पूर्ण चाचणी जी आहे ती 100 गुणांसाठी आहे. तर त्यापैकी 30 गुण जे आहेत ते 1600 मीटर धावणे. आता याच्यामध्ये सुद्धा बायफर्गेशन केलेलं आहे की 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ लागत असेल 1600 मीटर अंतर धावण्यासाठी तर त्याला पूर्णतः 30 गुण देण्यात येणार आहेत. त्याच्याप्रमाणे 5 मिनिटं 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ जर लागत असेल तर त्याला 27 गुण देण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने हे विविध जे काही क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी आपल्याला नमूद करून दिलेला आहे. त्यानंतर मध्ये जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे. तर यासाठी 20 गुण आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये पण वेळेनुसार गुण आहेत. 20 सेकंदापर्यंत ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केली तर 20 गुण जे आहेत ते मिळणार आहेत. 20 सेकंदापेक्षा जास्त ते 25 सेकंदापर्यंत ही ॲक्टिव्हिटी केली तर 16 मार्क्स असणार आहेत. त्याचबरोबर 25 सेकंदापेक्षा जास्त ते 30 सेकंदापर्यंत ही ॲक्टिव्हिटी केली तर 12 गुण असणार आहेत. अशा पद्धतीनं आहे. शेवटचा पण त्यांनी इथे पॅरामीटर्स दाखवलं आहे की 40 सेकंदापेक्षा जास्त असं वेळ लागत असेल तर 0 मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर मध्ये काय दिलं आहे की 50 किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर धावणे आणि यासाठी 20 गुण आहेत. म्हणजे मानवीय प्रतिकृती एखादा बनवून 50 किलोग्रॅम वजनाची ती आपल्याला खांद्यावरती घेऊन जी आहे ती नमूद केलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर जे आहे आपल्याला ते कवर करायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा वेळेनुसार मार्क्स नमूद केले आहेत. 20 सेकंदापर्यंत पूर्ण केलं तर 20 गुण आहेत. 20 सेकंदापेक्षा जास्त ते 25 सेकंदापर्यंत केलं तर 16 गुण आहेत. 25 सेकंदापेक्षा जास्त ते 30 सेकंदापर्यंत केलं तर 12 गुण आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी मार्क्स नमूद केलेले आहेत. त्यानंतर 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे आणि उतरणे यासाठी पूर्णतः 20 गुण आहेत. आणि पुलअप्ससाठी प्रत्येक पुलअप्सला अर्धा गुण आहे. याप्रमाणे 20 पुलअप्स पूर्ण केल्यास 10 गुण देण्यात येतील. तर अशा पद्धतीनं हे सर्व जे काही स्वरूप आहे एक्झामचं ते असणार आहे. या संदर्भात आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती किंवा संकेतस्थळावरती गेल्यास आपल्याला ही जे काही स्वरूप आणि गुण आहे याचं PDF सुद्धा डाउनलोड करता येऊ शकतं. अशाच प्रकारच्या नोकरीविषयक नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी NCE या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.